पेणचे मुख्य प्रवेशद्वार असलेला अलिबाग रोड, गांधी मंदिर चौक, फणसडोंगरी कोडारतळे रोड, युनिक बाजार आणि उत्कर्ष नगर या भागात रस्त्यांची चाळण झालीये। अनेक ठिकाणी मोरीची कायमस्वरूपी दुरुस्ती न करता त्यावर फक्त पत्र टाकून वेळ मारून नेण्याची वेळ नगरपालिकेवर का आली, असा सणसणीत सवाल भरत साळवी यांनी उपस्थित केलाय। विशेषतः गांधी मंदिर चौकातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनलीये। या चौकात खोपोली रोड, मुख्य बाजारपेठ आणि प्रायव्हेट हायस्कूलकडे जाणारे 4 मुख्य रस्ते एकत्र येतात। याच मार्गावरून दररोज 2 ते 2.5 हजार विद्यार्थी शाळेत आणि कॉलेजमध्ये ये जा करतात। दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे। या सर्व प्रकाराला नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच जबाबदार असल्याचा थेट आरोप भरत साळवी यांनी केलाय। पेणकर प्रामाणिकपणे कर भरतात, पण त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला। तसेच प्रशासनानं येत्या 15 दिवसात युद्ध पातळीवर रस्त्यांची डागडुजी केली नाही तर शिंदे गटाच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिलाय। नमस्कार पेणकर जनता, आज मी नुकताच पेणमध्ये एक फेरफटका मारला। भरपूर तक्रारी कानावर आल्या की पेणमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालं। त्यानुसार पेणचं जे प्रवेशद्वार आहे आपलं, त्या ठिकाणी जिथे आपण अलिबागला रस्ता वळतो तिथे गाडी कोणती वाहने मागे पुढे करायला लागतात, त्या ठिकाणी आज खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे। त्याच्यानंतर गांधी मंदिर जो आपला पेणचे आपले तिथे 4 रस्ते आहेत, एक रस्ता प्रायव्हेट स्कूलकडे जातो, एक रस्ता खोपोली रोडकडे जातो, एक रस्ता आपल्या मुख्य बाजारपेठेकडे जातो। अशा ठिकाणी आज प्रायव्हेट स्कूलमध्ये आज 2 ते 2.5 हजार विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर ये जा करतात, कॉलेजची मुलं ये जा करतात। त्या ठिकाणी दुपारी 12-12:30 वाजता एवढी प्रचंड गर्दी असते आणि त्या खड्ड्यामुळे त्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक होते की लोकांना आज या ठिकाणी नाकात दम आलेला आहे। कंटाळलीत लोक ही ट्रॅफिकची समस्या बघून। युनिक बाजारच्या समोर आज मोरीचा प्रश्न गेले 2-2.5 वर्ष पेपरला येतोय, त्या माध्यमातून तिथे फक्त एक पत्रा टाकलाय त्या मोरीवर। त्या ठिकाणी कोणताही वाहन जाताना त्या पत्र्यावरनं स्लिप होण्याची भीती आहे। तसाच प्रकार त्यांनी एक उत्कर्ष नगर CFA ऑफिस समोर केला, एक तुटलेली मोरी आहे ती झाकण्यासाठी तिथे पण पत्रा टाकलाय। मग या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे काम करणार आहात की नाही, का तिथे कोणताही घातपात काहीतरी ऍक्सिडेंट होण्याची आपण वाट पाहताय। आज त्या कौंडाळतळा, आज तिथे कौंडाळतळासारखा एवढा आपला एक मंदिराचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्त्याला खड्डे नाहीत, तो खड्डा पूर्णपणे फाटलेला आहे। जाता येता तिथं लोकांना गाडीचा तारीवरची कसरत करून गाडी न्यावी लागते। त्या ठिकाणी पण तुम्ही आज फणसडोंगरीची तिथे पण तीच परिस्थिती आहे। जो आपला ह्याचा हे आहे फणसडोंगरीकडे जायचा रस्ता आहे, त्या ठिकाणी रस्ते तर पूर्ण खड्ड्यांनी भरलेले आहेत। आणि ह्या खड्ड्यांमुळे, खड्डे तर नाहीत, जो ट्रॅफिकचा प्रश्न पेणमध्ये उद्भवलेला आहे, त्या खड्ड्यांमुळे लोक खड्डे चुकवण्यासाठी किंवा स्लो घेतात, मग आणखीन त्यासाठी ट्रॅफिक होते आणि ही ट्रॅफिकमुळे पेणकर जनता अक्षरशः त्रस्त झालेली आहे। तरी मी हा जो ढिसाळ कारभार आहे, पेण नगरपालिका कर्मचारी, CO असेल किंवा ही बसलेली आता नवीन कमिटी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक यांनी जातीने लक्ष घालून या पेणकरांना जो प्रश्न सापडतो ट्रॅफिकचा, खड्ड्यांचा, याच्यावर तुम्ही कायमस्वरूपी तोडगा काढा, अन्यथा ही पेणकर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।